नमस्कार मित्रांनो, पायथ्याशी किल्ल्याच्या पायथ्याशी हे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे गणपती स्वयंभू मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्याचं दर्शन घेऊनच मग गड्याचं तुम्ही गड चढायला सुरुवात करा. सुंदरचं मंदिर आहे, नक्की दर्शन घ्या. गणपती अप्पा मोरया. जय शिवराय मित्रांनो, विनोद वर्ल्डमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्याच मोहिमेवर आहोत आणि इतिहासामध्ये फार महत्त्व असलेली ही जागा कशी आहे, कशी दिसते, काय काय ते आपण ह्या भागात बघणार आहोत ह्या ब्लॉगमध्ये. आणि ह्याचं नाव मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही टायटल वाचलंच असेल, त्याच्यावरून कळलं असेल. हा वीरगड म्हणून ओळखला जातो आणि ह्याची दुसरी नावं आहेत. जे पायथ्याला गाव आहे त्या गावाच्या नावावरून ह्याचं नाव पडलेलं आहे. तर असा हा मस्तपैकी किल्ला आपण आज बघणार आहोत. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. घोसाळेगड, मुरुड, भालागाव आणि रोहा मार्गावर 8 किलोमीटर अंतरावर रोहा शहराजवळ असलेला हा घोसाळगड किल्ला आहे. घोसाळेगड किल्ला 20 मीटर रुंदीचा आहे. घोसाळगड किल्ला हा तटबंदीने सुरक्षित असला तरी पातळ पार्श्व कड असलेला डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचे बंदरापासून मावळ प्रदेशापर्यंत जो व्यापारी मार्गावरती जागरूकता आणि संरक्षण राखण्यासाठी याची मदत होत होती आणि त्यासाठी याची निर्मिती केली गेली. 16व्या शतकाच्या सुरुवातीला विजापूरच्या आदिलशहाने किल्ला नियंत्रित केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर 1648 मध्ये हा किल्ला जिंकला.
1648 मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे नाव वीरगड असे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील 22 किल्ल्यापैकी हा एक महत्त्वाचा किल्ला असल्याने या किल्ल्याचे महत्त्व आहे. घोसाळगड हा किल्ला 16व्या शतकात निजामाच्या ताब्यात होता. त्यानंतर 1648 मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. रघुनाथ बल्लाल म्हणजेच कोरडे सबनीस सातवे 5000 मावळे खळक पायीचे घेऊन राजापुरीवर चालिले. त्यांनी जाऊन राजापुरी पोविते तळे घोसाळे कुळदेश मारुनी सरद दर्या किनारी मोकळा केला असा उल्लेख सभासद बकरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव वीरगड ठेवले. इसवी सन 1659 मध्ये सिद्धीने घोसाळगडाला वेढा घातला. पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्धीने वेढा उठून इथून पळ काढला. त्यानंतर सिद्धी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इसवी सन 1818 मध्ये कर्नल पॅथरनने हा किल्ला जिंकून घेतला. तर असा टोटली किल्ल्याचा इतिहास आहे. वेगवेगळ्या राजवटीतला हाताळलेला आणि वेगवेगळ्या राजवटीत राहिलेला हा किल्ला प्रामुख्याने रोहापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे प्रॉपर घोसाळे गावात हा किल्ला असून हा किल्ला तुम्ही एका दिवसात बघू शकता. 10 ते 20 मिनिटांमध्ये किल्ला वरती येऊन अर्ध्या तासामध्ये पूर्ण गडकिल्ल्याची पूर्ण जी फेरी आहे ती पूर्ण होते. गडावर पाण्यासारखी पाण्याची टाकी आहे, प्रवेशद्वार आहे, भंगी झालेलं एक प्रवेशद्वार आहे, एक भुयार आहे, त्यानंतर शौचालय आहे शिवकालीन आणि एक तोफ आहे. तर अशा वस्तू तुम्ही बघू शकता. प्रामुख्याने ह्या गडाला भेट देण्यासारखं आहे. काही वेगळं असं करण्याची गरज नाही. एकदम टफ वगैरे हा किल्ला नाही आहे. तर लहान मुलं सुद्धा ह्या किल्ल्यावरती येऊ शकतात. तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. तुमचा अनुभव कसा होता तो नक्कीच आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या अनुभवाची वाट पाहतोय. चला, जय शिवराय. मित्रांनो, गडावरती एक पाण्याचा टाका आहे. जसं तुम्ही एंट्रीला माझ्या बागे बघत असाल तुम्ही, तो प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या जसं आत याल तसं तुम्हाला एक पाण्याचा टाका लागेल आणि पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आहे, पिण्यासारखं पाणी आहे. तर पाणी पिऊ शकता, खूप छान पाणी. तर असं एक टाकं लागले. आता बघूया अजून काय काय गडावरती आपल्याला सापडते. तर माझ्या मागे जो भाग बघताय तो टाकीचा वरचा भाग आहे आणि कातळामध्ये कोरीव टाकी आहे ती. तर खूप बघण्यासारखी सुंदर आहे. तसाच प्रवेशद्वाराच्या इथून हा तुम्हाला बुरुजाचा पूर्ण भाग दिसतोय, तटबंदी.
घोसाळगडाच्या तुम्ही माचीवरून जो बुरुज आहे त्याच्यावरून बघाल तर खाली घोसाळे म्हणून गाव आहे आणि त्या गावातून वरती यायला रस्ता आहे. घोसाळे म्हणून जे गाव आहे त्या गावातून वरती यायला रस्ता आहे. 10 ते 20 मिनटामध्ये तुम्ही गडावर पोचाल, गडाच्या माचीवरती. आणि बालेकिल्ला थोडं वरती आहे, तर माचीवर पोचायला तुम्हाला 10 ते 20 मिनटं लागतील. आणि मग इथून ते पूर्ण गाव आणि पूर्ण हा परिसर जो आहे रोह्याचा तो पूर्ण परिसर दिसतो. तर ह्याच परिसरावरती लक्ष देण्यासाठी म्हणजे विचार करा किती संशोधन केलं असेल. इथून पूर्णपणे हा जो परिसर आहे तो पूर्ण परिसर दिसतोय. ह्या परिसरावरती आणि दुश्मनांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता आणि परफेक्ट जागी हा बांधला आहे. कारण का आजही तुम्हाला इथे उभं राहिलात की तुम्हाला पूर्ण ही सगळी गावं दिसतात. पूर्ण समोरचे किल्ले जे आहेत, ही किल्ल्यांची पूर्ण साखळी आहे, ती पूर्ण तुम्हाला एक किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती संपर्क साधता येईल अशा हाईटला सगळं मेंटेन केलं आहे. तर किती संशोधन केलं असेल आणि किती बारकाईने हा किल्ला छत्रपती शिवाजींनी बांधून घेतलेला. ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. आपण किल्ला आधी बघून घेऊ. इथून घोसाळे गावापासून तो पुरा रोहाचा प्रदेश तुम्ही बघत असाल. हिरवीगार शेतं दिसत आहेत आणि आता उन्हाळ्याचा सीझन असल्याकारणाने गडावरची साफसफाई केलेली आहे, झाडझुडी नाही, त्यामुळे तुम्हाला अवशेष बारीकपणे बघता येतील. तसेच या गडावरती तुम्हाला शौचालय, शिवकालीन शौचालय बघायला मिळतील, बुरुज बघायला मिळतील. तटबंदी थोडी ढासळली आहे पण तरी पण गड बघण्यासारखा आहे आणि अभिमानासारखा इतिहासात स्वतःची नोंद घेतलेला हा किल्ला आहे. त्यामुळे नक्कीच आपण ह्याला पूर्णपणे बघू. चला आता आपण बालेकिल्ल्यावर जाऊ. माझ्या मागे बघत आहात ते 2 टाकी पाण्याची आणि ही दरी. अजून 3 पाण्याच्या टाकी ह्या साईडला आहेत. गडावर चढलात तुम्ही की लेफ्ट मारलात की इकडे 3 टाकी पाण्याची आहेत आणि पाण्याने भरलेली आहेत. हा बुरुजाचा भाग आणि आता अजून काय ते बघू आपण.
इथून एक जागा आहे वरती जाण्याची. पण वरून किल्ल्याचं दर्शन एकदम जबरदस्त होतं बघा. जो स्पायरल व्ह्यू आहे ना बघा, हा 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 हा, काय मस्त दिसतोय. भर उन्हामध्ये गड अगदी चमकतोय, खूप सुंदर. अजून काय पाहायला मिळणार आहे काय माहिती, बघूया. ते अजून एक टाक आहे ह्या गडावरती. एक माक्य खरे हा गड आहे, पाण्याची कमतरता नाही, पाण्याची जराही कमतरता नाही. पाणी नाही आणलं तरी चालेल, इतकं मुबलक पाणी आहे. 3 वरती 3 खाली 6 टाकी झाली, हे 7वं झालं. 7 ते 8 टाकी आहेत आणि पाण्याने मस्त भरलेली आहेत. आणि पाणी इतकं चांगलं आहे की तुम्ही पिऊ शकता. मुळात हा गड चढायलाच 15 ते 20 मिनटं लागते, त्यामुळे पाण्याची एवढी शक्यता गरज लागत नाही. पण शिवरायांच्या कृपेने पाण्याची टाकी खोदलेली आहेत आणि पाण्याचा मुबलक साठा ह्या गडावर तुम्हाला सापडेल. तसेच गडावरती तुम्हाला ही तोफ बघायला मिळेल. एक ही बघा, एक शिवकालीन तोफ आहे, खूप सुंदर तोफ. माझ्या मागे बघत असाल तुम्ही ही जी समोर माझ्या बघताय ती तोफ आहे, एक शिवकालीन तोफ आहे वाटतं. आणि मार्क वगैरे कुठल्या कंपनीचा वगैरे काय तसं नाही आहे ह्याच्यावरती. तर मला वाटतं 20 काहीतरी लिहिलेलं आहे, नोंदलेलं आहे. तसे सगळ्या ज्या त्याचे बेंचमार्क आहेत ते सगळे पुसट झालेले आहेत. पण भल्यापैकी चांगली आणि मोठी अशी एक तोफ तुम्हाला शिवकालीन तोफ बघायला मिळेल इकड्या गडावरती. ती अशा प्रकारे ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही तोफ तुम्हाला ह्या गडावरती बाले किल्ल्यावरती आलात की बघायला मिळेल. खाली काही नाही आहे, प्रवेशद्वाराच्या थोडं वरती यायचं, ज्या पायऱ्या मी दाखवल्यात ते चढून तर तुम्हाला एक तोफ बघायला मिळेल. आणि परिसर तुमच्या समोरच आहे. किल्ल्याची खूप नासधूस झाली आहे. किल्ल्याला खरं म्हणाल तर संवर्धनाची खूप गरज आहे. आणि सगळ्यांना, शिवप्रेमी लोकांना आणि ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या गडाला खरं संवर्धनाची गरज आहे. शिवकालीन अवशेष जे आहेत ते सांभाळून ठेवण्याची गरज आहे. येणाऱ्या पिढीला इतिहास आपल्याला दाखवण्यासाठी तरी थोडा पुरून उरवला पाहिजे. काही शिवप्रेमी आहेत, जे काही संघटना आहेत त्या काम करत आहेत. असंच काही नाही की काम करतच नाही आहेत. तर ज्या शिवप्रतिष्ठानवाल्या ज्या संघटना आहेत, ज्या काम करतात किल्ले बसवायला, त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांचं काम दिसतंय. आपण जेवढा गड बघितला तो त्यांच्यामुळेच बघितला आहे, नाहीतर जे आहे अवशेष ते पण बघायला मिळेल नसते. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच एका नव्या, औचित आणि अनोख्या अशा जागी आपण भेट देऊ. तोपर्यंत मी विनोद शिंदे आपला जय शिवराय घेतो. तो नव्यानेच मागच्या ट्रेकला सुद्धा आपल्याबरोबर दादा होता आणि आजही दादा आहे. नव्यानेच ट्रेकिंग सुरू केलेलं दादा आपल्याबरोबर डोळे बंद करून म्हणेल तिथे यायला तयारी असते. तर दादाचा अनुभव घोसाळगडबद्दल कसा होता, कारण का दादाने सकाळी 5 वाजता प्रवास सुरू केलाय. मुंबईपासून कमीत कमी आम्हाला पोहोचायला इथे 4 ते 4.5 तास लागलेत. तर दादा, एवढा लांबचा प्रवास करून गड किल्ल्यांचं दर्शन घ्यायला कसं वाटतं, तुझा अनुभव काय? अनुभव मस्त आहे मित्रांनो. गड पण मस्त आहे घोसाळगड. ते येताना
गाव लागतं. गावावरून इथे लहान मुलं सहज येऊ शकता तुम्ही लोक. पाण्याची काय गरज नाही. इथे पाण्याचे टाके आहेत, वरती फिरायला मोकळा हवा, वातावरण सगळं आहे. आणि मन प्रसन्न होतं गड किल्ल्यांवर आल्यावरती. मग प्रसन्न, खूप प्रसन्न. चला मनापासून पुन्हा एकदा बोला जय शिवराय. जय शिवराय.